नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत तमाशा कलावंत राजेंद्रजी नांदवळकर आणि दीपकजी नांदवळकर आहेत. तर आपण त्यांना त्यांच्या काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम असतील ते विचारणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत थोडक्यात. तर मला तुमचं नाव आणि तमाशाचं नाव सांगा. तुमची माझं ओळख. नाव राजकुमार विजय लाहिगुडे. मी राजेंद्र नांदवळकर या नावानं आपल्या तमाशा सृष्टीमध्ये ओळखला जातो. माझं शिक्षण झालेलं आहे FYBA ITI झालेलं आहे. 6 वर्ष बाहेर सर्व्हिस केल्यानंतर 2004 साली मी तमाशामध्ये आलो. बरं, आणि तमाशाच्या प्रवासाविषयी काय सांगताल थोडक्यात? कशा पद्धतीने तुम्ही तमाशामध्ये एंट्री केली? घरची बेताचीच परिस्थिती होती. आई वडील दोघे कामावरती जायचे. म्हणजे सकाळीचं जेवण मिळालं तर संध्याकाळच्या जेवणाची शाश्वती नव्हती, एवढी बिकट परिस्थिती घरची होती. मग त्यामुळं मग आणि 2003 साली त्यावेळेला म्हणजे माझा ITI झाल्यानंतर स्लॅक पिरियड चालू होता कंपनीचा, माणसं बाहेर काढायची चालू होती. मग त्यावेळेला काही सुचलं नाही, पण तो घरचा वडिलोपार्जित तमाशा होता. हं. आमचा तमाशाशी काय तसा अर्थार्थी संबंध नव्हता. पण वडिलोपार्जित घरा आणि गायनाची आवड असल्या कारणानं, निवेदनाची आवड असल्या कारणानं त्या परिस्थितीमध्ये दुसरा कुठला म्हणजे उत्पन्नाचं साधन नसल्या कारणानं मी अनावधानाने या तमाशा क्षेत्रामध्ये आलो. मग ही तुमची कितवी पिढी? ही आमची तशी 5वी पिढी आहे. बरं, तुम्ही काय सांगाल थोडक्यात? तुमचा अ, परिचय करून द्या सुरुवातीला. माझं नाव दीपक नांदवळकर. मी 2004ला या क्षेत्रामध्ये आलो आणि आल्यानंतर म्हणजे आता राजेंद्रजींनी सांगितलं की घरची बिकट परिस्थिती आणि थोडासा दुष्काळी पट्टा असल्यामुळं आमचा त्या ठिकाणी कामाचं म्हणजे कामं मिळत नव्हती त्यावेळेला. मग या क्षेत्रात एवढं मी वयाच्या एकूण मला वाटते 25व्या वर्षी स्टेज चढलो. मला काय या स्टेजचा किंवा बोलण्याचा काहीच अनुभव नव्हता. इथं आल्यानंतर मग ती मी हळूहळू ती कला आत्मसात केली. बरं, मला सांगा, तुम्हाला हे जे तमाशा संचालकाकडून जे मानधन दिलं जातं, तर त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का थोडक्यात? तसं समाधानी नाही आम्ही. हं. म्हणजे का तर दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. हं, हं. ज्या वेळेला आम्ही कार्यक्रमामध्ये आलो होतो त्यावेळेला उदाहरण जर द्यायचं झालं तर गोड तेल काहीतरी 40 रुपये किलो होतं. हे गोड तेल आता 150 रुपये किलोवरती गेलेलं आहे. म्हणजे फार मोठी तफावत आहे. आणि मानधन मिळतं आता तुटपुंजच मानधन मिळतं. हं, हं. म्हणजे हा पूर्वीचा तमाशा 7 महिन्याचा होता पूर्ण. हं, हं. आणि आत्ताचा जो तमाशा आहे हा फक्त यात्रेपुरता राहिलेला आहे. तिकीटचे कार्यक्रम आता संपलेले आहेत. बरं. त्यामुळं म्हणजे आत्ताच्या ह्या काळामध्ये फक्त यात्रा 3 महिन्याचाच संपल्यानंतर धंदा राहिला, म्हणजे यात्रेपुरताच फक्त हा तमाशाचा धंदा राहिलेला आहे. त्यामुळं मानधन तुटपुंज मिळतं आणि वर्षभराचं म्हणजे 9 महिने बसून राहायचं हं. आणि 3 महिने तमाशा करायचा. त्यामुळं मग ते घर खर्च भागत नाही ह्याच्यामध्ये. बरं. तुमचे काय तुम्ही काय म्हणून तमाशामध्ये काम करता थोडक्यात? गायक मी असेल, स्वतः गायक आहे. कलाकार? मी निवेदन करतो. हं. त्याच्यानंतर सरदार आहे मी. बरं, बरं. विलनच्या भूमिका करतो. म्हणजे बाकी काय जे दुसरे कुठले मेन महत्त्वाची कामं असतील ते ही करतो, काम करतो. तुमच्याबद्दल काय सांगाल? मी सध्या सोंगाड्याचंच काम करतो. म्हणजे बरं. पहिल्यापासून माझा बाज तोच आहे. हं. म्हणजे पब्लिकला हसवलं हे मला म्हणजे पर्सनली आवडतं की पब्लिक हसलं पाहिजे. म्हणजे टेन्शन मुक्त झालं पाहिजे. टेन्शन मुक्त झालं पाहिजे आणि ते हसलं तर मला समाधान मिळतं बरोबर. महत्त्वाचं म्हणजे ते. तर अतिशय म्हणजे खडतर प्रवास आहे हा. तमाशा म्हणजे इतकं सोपं नाही. रोजचा प्रवास, जेवण वेळेवर नाही, दगदग खूप असते का? दगदग खूप, उन्हाचा त्रास, म्हणजे अतिशय खडतर परिस्थितीतून हा कलाकार जात असतो. आणि हे सगळं पाठीशी टाकून स्टेजवर ज्यावेळेला आम्ही जातो त्यावेळेला प्रेक्षकांना ते आमची दुःख बाजूला ठेवून प्रेक्षकांना आमच्यातले कसे चांगले कलागुण देता येतात याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. तुम्ही गायक म्हणून पण काम करता, हो, मग थोडक्यात गायक बी आहे आणि कॉमेडी बी करतो. असे 2-3 बाज मी करतो म्हणजे एवढे म्हणजे तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं आहे आतापर्यंत. फक्त कसं होतं या क्षेत्रात इकडे आल्यानंतर थोडंसं मुलांच्याकडे घराकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. हं, त्यातूनही घरी एकच मुलगी आहे मला. हं. अभ्यासामध्ये चांगली हुशार आहे ती. आता परवा दिवशी तिचा मोठा सत्कार इव्हेंट झाला. तुम्हाला मी मागे सांगितलं होतं. तर बरी आहे एकंदरीत परिस्थिती आतापर्यंत. पण
ह्याच्यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत कलाकारांनी जसे इतरांना साथ दिली तसे त्यांनी आपल्याला कलाकारांना साथ दिली पाहिजे. एवढी तळतळ थोडीशी वाटते. या बरं, एखादी गाण्याची झलक वगैरे काय म्हणता येईल का? आता कुठल्या पद्धतीची झलक सत्य परिस्थितीवरती तुम्हाला जे आवडतं ते बोला, तुमच्या आवडीचं. आता ते म्हणजे मी शाहीर पण आहे. बरं. साहेबराव मग तरी नांदुळकरांची तुम्ही आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होतं. सांगा, बोला. लोकशाहीर मास्टर साहेबराव नांदुळकरांची गीतं मी सादर करत असतो एखादं स्टेजवरती. अहो हे वरीस लय न्यार उलट सुलट दिसते सारं पाऊस पडेल असं काय वाटना. दुष्काळाचा सुटला वारा त्यातून महागाईचा फेरा कसं जगायचं हे कोड सुटना. दिल हवाल झाल्या ते खेडीर शहरात चमकते माडीर. कुणा कुणाचा विचार करावा उमच पडेना सरकारला. आणि आदले मधले लाच किती खाती हप्ते किती घेती होते कायद्याची माती हे समजणार. ज्येष्ठ गेला आषाढ आषाढ गेला श्रावण पावसा अभावी आलं सर्वांचं मरण. शेतकरी दादा निसकटला सगळा सौदा हे साल काय बरं नवं. अशा धन्यवाद. खूपच पद्धतीची छान आवाज आहे. गीते आहेत. तर ती मी सादर करत असतो. म्हणजे कैलासवासी लोकशाहीर मास्टर साहेबराव नांदुळकर माझे चुलते. हां. त्यांनी जवळजवळ 40 वर्ष शेतकऱ्यांच्या समस्या हो, खूप. म्हणजे समाजासमोर सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला ह्या लोकगीतांच्या माध्यमातून. आणि समाज तेच प्रबोधनही कार्य केलं. म्हणजे अनावधानानं ते कार्य माझ्याकडे आलं आणि ते आतापर्यंत मी ते लोकांच्या समोर सादर करतो आहे. तुम्हाला काय असं एखादं गीत सादर करता येईल का? म्हणजे सध्या असं काही एवढं काय पण नवीन नवीन गीतं जे एवढ्या येतात का नाही तेवढीच सादर करतो. अं, बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या लय 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 नॉटी लय 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 वाकडा मिशीचा आकडा लय लय वाकडा मिशीचा आकडा पाटलाचा नाद कुणी करू नका धोतर घालून कोटवर टाकला पाटलाच्या वाटला जाऊ नका डोक्यावर टोपीनी तोंडात पान डोक्यावर टोपीनी तोंडात पान पाटील गातो या गाणं बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या. वा, खूपच सुंदर. मला सांगा, तुमचं जे हे लाईफ आहे त्याच्यामध्ये जर समजा एखादा प्रॉब्लेम आला तर कसा सॉल्व्ह केला जातो किंवा आर्थिक अडचण आली तर ते कसं नियोजन केलं जातं? आर्थिक अडचण आली तर स्वतःच स्वतःच्या समस्या स्वतःलाच सोडवाव्या लागतात. मालक जरी असले तरी मालक ठराविक रक्कम देतात. काय आपली जेवढी समस्या आहे समजा आम्हाला 1,00,000 रुपये उदाहरणार्थ पाहिजे असतील हम्म. तर मालक काय तेवढे काय देत नाही. 10,000-20,000 10 20,000ची मदत करतात. आता लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये माझ्या मुलाचा हात मोडला होता. तर त्याला त्याच्या डाव्या हातामध्ये रॉड बसवलेले होते. आता सगळ्यांचीच परिस्थिती ही होती. जवळजवळ 1,00,000 रुपये म्हणजे 50,000 रुपये रॉड बसवायला आणि 50,000 रुपये रॉड काढायला असा तो खर्च आला होता. तर मालकांनी 5,000-1,000 रुपयाची मदत केली होती. परंतु बाकीचे 95,000 रुपये मला बाहेरून गोळा करावे लागले होते. म्हणजे आई वडिलांच्याकडून आमच्या बंधुराजांच्याकडून आणि म्हणजे आमच्या घरातल्या घरातच तेवढे हे करून काही मामांच्याकडून आमच्या अशी म्हणजे जुळवाजुळव म्हणजे स्वतःच्या ज्या समस्या आहेत त्या स्वतःलाच सोडवाव्या लागतात. तिथं काय मालक असला किंवा कोण असला. आता खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो. आम्हाला जरी मालक म्हणून संबोधत असले तरी आम्ही ऍक्च्युली खरोखर खरं तर मालक नाही. आम्हाला इतरांच्या सारखाच पगार आहे. तशा पद्धतीने त्या समस्या येतात त्या आपल्या स्वतःच्या स्वतःला सोडवाव्या लागतात. बरं, तुमच्या फॅमिलीतले किती लोक आता तमाशामध्ये काम करतात? आता आम्ही दोघंच करतो भाऊ. बाकी तर आमच्या घरातलं दुसरं कोणीही नाही तमाशामध्ये. आणि आमच्या मुलांनाही पुढं म्हणजे तमाशा करावं ही मुलांनी तमाशा करावा ही आमची इच्छा नाही मनस्वी. का बरं असं का कारण वाटतं? जो त्रास आम्ही भोगलाय तो आमच्या मुलांनी भोगू नये असं आम्हाला वाटतं. कारण हे खूप धकाधकीचं जीवन आहे तमाशाचं. म्हणजे दुरून डोंगर साजरे ही जी म्हण आहे का नाही ही तंतोतंत लागू होते तमाशाला. बरं, मला सांगा, जर शासनाकडून काय मानधन वगैरे ज्येष्ठ कलाकारांना दिलं जातं
तर ते वेळेवर दिलं जातं का, किंवा शासनाकडून तुमच्या काय मागण्या वगैरे आहेत का? आता मानधन आतापर्यंत आता आमच्या वसंत भाऊंचा जर विचार केला तर लॉकडाऊनच्या काळामध्ये काही जी उचल वगैरे आमच्या अंगावरती होती ती आमच्या म्हणजे आमच्या बंधूंनी ती माफ केली आम्हाला. म्हणजे पण इतर मालकांचा जर विचार करायचा जर झाला तर ते मानधन त्या कलाकारांच्या पर्यंत पोहोचत नाही. ही वस्तुस्थिती आहे आत्ताची. कारण म्हणजे तमाशाची परिस्थिती शासनाकडून काय दिलं जातं ते तुमच्यापर्यंत शासनाकडून पोहोचत नाही का? आज शासनाकडून 2009 साली मानधन हे मंजूर झालेलं होतं. त्यातलं आमच्या वसंत भाऊंनी आम्हाला त्या मानधनातले पैसे दिलेले होते. परंतु इतर कलाकारांचा समजा आता ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आता जो कोरोना आला त्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये जी शासनाकडून मदत झाली ती तळागाळातल्या कलाकारांपर्यंत पोहोचलेली नाही. आमच्या तमाशा मंडळाचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आमच्या जवळजवळ 2 का 3 फायली आम्ही तिकडं शासनाकडे वरती पाठवल्या होत्या, पण आम्हाला काडीचीही मदत झाली नाही. ही फार मोठी शोकांतिक आहे. म्हणजे तसा तमाशाविषयी उदासीन भाव आहे सरकारचा. म्हणजे तुम्ही लावणी शोला भरभरून मानधन देता. तुमचे बाकीचे आदिवासी पट्ट्यातले कार्यक्रम असतील, तुमचे शायरी कार्यक्रम असतील, तुमचे भजनाचे वगैरे भजनी मंडळ वगैरे असतील, ह्यांना तुम्ही मानधन देता. मग तमाशा हा ही फार पारंपरिक जुनी लोककला आहे. 1890 सालापासून हे तमाशाची परंपरा चालत आलेली आहे. एवढा जुना बाज असताना तुम्ही त्या म्हणजे तमाशा कलावंतांच्याकडे दुर्लक्ष का करताय? ही तमाशा कला जगली पाहिजे. ही जिवंत लोककला आहे, खेड्यापाड्यातली कला आहे. पूर्वीचा तमाशा आणि आत्ताचा तमाशा काय बदल झाला असं तुम्हाला वाटतंय? पूर्वीचा तमाशा आणि आत्ताचा तमाशा जमीन आसमानचा फरक झालेला आहे. पूर्वी गण, गवळण, बतावणी आणि वगनाट्य ह्या 3-4 गोष्टींना फार फार महत्त्व होतं. पूर्वीचे वगनाट्य सुद्धा महाराष्ट्रीकरण अर्थात 6वा पांडव, ज्ञानेश्वर माऊलींचं वगनाट्य असू द्या, दत्ता महाडिक साहेबांनी सादर केलेलं तुकाराम महाराजांचं वगनाट्य असू, अशी ऐतिहासिक वगनाट्य म्हणजे 5 तोफांची सलामी, धार्मिक वगनाट्य, त्याच्यानंतर कौटुंबिक वगनाट्य, अशा पद्धतीचे म्हणजे घराघरामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या वगनाट्याच्या रूपानं लोकांच्या समोर सादर केल्या जायच्या. आता झालंय असं की वगनाट्य मागतात लोक, पण बहुतांशी तमाशा मंडळांच्याकडे तशा पद्धतीचे कलाकार राहिले नाहीत, रायटर ना. लेखकही राहिले नाहीत. आणि लोकांनी जर मागणी केली तर ती वगनाट्य त्यांना पुढे सादर करता येत नाही, अशी तमाशांची परिस्थिती झालेली आहे आता. आता ह्या आम्ही घरातले 10-12 कलाकार असल्या कारणानं आम्ही वगनाट्यच सादर करतो. आम्ही फार्स वगैरे काही लावत नाही. आमची तळमळ तीच असते. कोण लिहितं? हे वगनाट्य शरद मुसळे म्हणून एक लेखक होते, चांगले उत्तम जाणकार कलावंत सुद्धा होते. आता ते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर नवीन लेखक असा वगनाट्याला म्हणजे आमच्या तमाशा मंडळाला तरी अजूनपर्यंत मिळालेला नाही. जर मिळाला तर आम्ही निश्चितच हे करू. अजून आता आमच्याकडे जवळजवळ 20 ते 25 वगनाट्य आहेत. मग त्या 20-25 वगनाट्यातीलच काही वगनाट्य अजूनही आम्ही लोकांच्या समोर सादर करतो. मग ती जर वगनाट्य जुनी जरी असली तरी त्याला नवा बाच देऊन आम्ही ते लोकांच्या समोर सादर करतो. तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल, की कशा पद्धतीने प्रेक्षकांनी तुम्हाला प्रतिसाद दिला पाहिजे? एवढंच प्रेक्षकांना सांगणं आहे की आमची जी काही कला आहे ती तुम्ही शांततेने ऐकली पाहिजे. काय होतं काय वेळेला गाणी संपल्यानंतर ज्यावेळेला आम्ही कॉमेडी करायला पुढे जातो तेव्हा प्रेक्षकांचं म्हणणं असतं की हे सगळं बंद करा, अजून गाणी ही गाणी चालू करा, गाणी चला, बाईला येऊ द्या पुढे, बाईला येऊ द्या पुढे. म्हणजे हे थांबलं पाहिजे. म्हणजे खरी जी लोककला आहे सादरीकरण म्हणजे तुमच्या मनाला जी आनंद मिळेल ती लोक ऐकतच नाहीत. महत्वाचं म्हणजे त्यांना नुसती गाणी म्हणतात, गाणी टीव्हीलाही बघायला मिळतात, मोबाईललाही बघायला मिळतात, पण त्यांनी प्रेक्षकांनी शांततेनं समोर म्हणजे जिवंतच कला नाही तर रिटेक नाही. पिक्चर मध्ये तुम्हाला रिटेक बघायला मिळेल की बाबा थांबा 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 हे पुन्हा बोला, स्क्रिप्ट वाचा. तसं इथं नाही ना, स्टेज मध्ये ऑनलाईनच डायरेक्ट चालू आहे. ऑन दी स्पॉटच शब्द फेकायचे, जपून फेकावे लागतात ते शब्द. म्हणजे अभ्यासपूर्ण कलाकार म्हणजे अभ्यासपूर्ण कलाकार पाहिजे की त्यानं आत्मनन करूनच शब्द बाहेर फेकले गेले पाहिजेत. कारण एखादा शब्द इकडे तिकडे गेला तर प्रेक्षकांना ते पुन्हा आवडत नाही, असा विषय होतो. तर हे होते राजेंद्रजी नांदवळकर आणि दीपकजी नांदवळकर यांनी त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना काय वाटतं याबद्दल माहिती दिलेली आहे. धन्यवाद.